नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण राज्यसेवा 2025 जी आहे तर ही नवीन पॅटर्ननुसार डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार होणार आहे हे आपण पाहतोय. आता जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तो ॲज इट इज यूपीएससीचा फॉलो केलेला आहे. त्यामुळे आता जो काही कस लागणार आहे तर तो खूप मोठा कस लागणार आहे, कारण आतापर्यंत आपल्याला ऑब्जेक्टिव्हची सवय होती आणि ती डिस्क्रिप्टिव्ह मध्ये जात असल्यामुळं आपल्याला वेगवेगळी तंत्र शिकावी लागणार आहेत. आपल्याला फक्त रायटिंग स्किल एवढे एकच नाही आहे, तर प्रेझेंटेशन स्किल, रायटिंग स्किल मध्ये आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपल्याला नवीन पद्धतीने शिकाव्या लागतील. आणि आता या ठिकाणी कॉम्पिटिशन पण वाढलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण काय आहे, यूपीएससी करणारी सर्व मुलं एमपीएससीच्या राज्यसेवेला पण तयारीला उतरणार आहेत. आणि पण फक्त एमपीएससी करणाऱ्या मुलांचाही काय फायदा होणार आहे की त्यांना यूपीएससी ही देता येणार आहे. आणि त्यामुळं राज्यसेवा हा जो काही नवीन पॅटर्न येत आहे त्याचा निश्चितच तुम्हा सर्वांना लाभ होणार आहे, हे लक्षात असू द्या. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जे काही जुनी लोक होती एमपीएससी करणारी, जी पोस्ट होल्डर होती, पूर्वीच्या काळामध्ये कसं असायचं की एमपीएससीचा अगदी पोस्ट होल्डर ही पुन्हा पुढल्या वर्षीच्या कॉम्पिटिशन मध्ये तुमच्या सोबत राहायचा. आता तसं होणार नाही. आता तो जरी आला तरी पण तो शून्यापासूनच करावा लागणार आहे. त्यामुळे हा एक निश्चित फायदा आहे की जी जुन्या पॅटर्न मधली मुलं होती त्यांना पुन्हा एकदा पहिल्यापासून करावं लागणार असल्यामुळं सुरुवात जी नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही खूपच चांगली गोष्ट आहे. तर या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर 2025 साठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, पूर्व परीक्षा आणि मुलाखत हे दोन्ही टप्पे सेम असतील, परंतु मुख्य परीक्षा जो आहे तो बदललेला घटक आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला अनिवार्य विषय आणि वैकल्पिक विषय आणलेला आहे. वैकल्पिक विषयाचं महत्व याच्यामध्ये फार असणार आहे, कारण काय आहे, 1/3 वेटेज तुमचं या वैकल्पिक विषयावरती डिपेंड असणार आहे. तुम्ही जीएस केला कुठेही आणि वैकल्पिक विषय तुम्हाला मार्गदर्शन मिळालं नाही तर त्या गोष्टीचा काहीच उपयोग असणार नाही. दुसरी गोष्ट, आज आपण पाहतोय की अनेक ज्या काही वेगवेगळ्या संस्था या क्षेत्रामध्ये उतरत आहेत, ज्यांचे काही रिझल्ट तुम्हाला माहीत नाही आहेत, फक्त मार्केटिंगच्या जोरावरती आपण ते पाहतोय आणि ऍडमिशन घेतोय. पण आज आम्ही तुमच्या पुढे 15 वर्ष 20 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये काम करतोय. आमचे यूपीएससीचेही रिझल्ट आपल्याला दिसून येतात, राज्यसेवेचेही दिसतात. अशा वेळेस तुम्हाला योग्य मार्गदर्शन आमच्याकडून निश्चितच मिळेल. आमचे जे काही बॅचेस आहेत ते आम्ही जूनमध्ये 9 जूनला सुरू करणार आहोत. 9 जूनला, कारण काय, कॉलेजचा पहिला टप्पा सुरू झालेला असेल आणि त्या दृष्टिकोनातून 9 जूनला ही बॅच चालू होणार आहे.